हॅलो, वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हा ड्रेस शिवायला घेणार आहे. तर चला आता आपण मशनीकडे जाऊ. तर सगळ्यात पहिला मी बाहीला किनारी जोडायला घेतली आहे आणि मी पहिला किनारी उलटी ठेवून घेतली आहे आणि हे मी दाखवते हा प्रमाण तुम्हासनी हाताला किनारी लावून घ्यायची आहे. फिनिशिंगसोबत आपली किनारी लावून झाली की असं जोडून जर कपडा खालीवर असेल तर कट करून घ्यायचा आहे. तर माझा बरोबर आहे. तर आता पुढच्या गळ्यासाठी आपण कॅनव्हासला शिलाई मारून घेऊ. पहिला आपण जे बाजूला कपडा सोडला आहे तो असा आतून फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि हे बघा, सगळ्यात पहिला खाली मध्ये पिन लावायची आहे आणि साईडला ह्या पद्धतीनं जसं मी दाखवते ह्या प्रकारे तुम्हाला पिना लावून घ्यायच्या आहेत. आणि थोडाफार वर खाली असेल तरी पण आपल्याला तो वर एक्स्ट्रा सोडायचा आहे. आणि जिथं पान गळ्याचा सेप येतो तिथं आपल्याला सुई खाली रुतवून मग गळ्याचा कपडा फिरवायचा आहे. अशा प्रकारे हे बघा, आपला गळ्याला कॅनव्हास लावून तयार आहे. आता आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत. कॅनव्हास लावा, पट्टी लावा, कट मारणं गरजेचं आहे. मी दाखवते ह्या प्रकारे तुम्हाला कट टाकून घ्यायचे आहेत पूर्ण. आणि एक्स्ट्रा कपडा हा आतमध्ये होता तर तो मी कट केला आहे. आता मी इथं एक दाब शिलाई पण कॅनव्हासला टाकून घेते, त्यामुळं गळा फिनिशिंगला सुंदर बसतो. आता तुम्ही इथं इस्त्री फिरवून पण प्रेस करून पण इथं गळा व्यवस्थित करू शकता, पण मी याला फक्त शिलाई मारून क्लिअर केला आहे. आता मी अशी याला पायपिंग टाकणार आहे, त्यासाठी मी अशी दोरी वापरली आहे आणि ते एका गोल्डन कपड्यामध्ये फिरवून मी तयार केली आहे. आणि तीच आता मी अशी ड्रेसला अटॅच करत आहे. आणि मी जसे दाखवते अशी तुम्हासनी पायपिंग ड्रेसला अटॅच करायला घ्यायची आहे. एकदम चिपकून पायपिंगला चिपकून गळ्याचा सेप ठेवायचा आहे, म्हणजे पायपिंगच्या आणि ड्रेसच्या मध्ये गॅप राहत नाही आणि पायपिंग एकदम सुंदर बसते. आता इथे तुम्ही पाहिजे तर फोल्ड करू शकता किंवा असे कट पण घेऊ शकता. मी दाखवते असे. तर मी ह्याला कट घेतले आहेत. तर आपला पुढचा गळा तयार आहे आणि इथं आपण हात शिलाई करणार आहे कॅनव्हासच्या बाजूला. आता मी लागले ट्रक्स पण देऊन घेते, पण आपण जो अर्धा इंच कपडा सोडला आहे तर आपल्याला ट्रक्स मारताना तो तसाच ठेवायचा आहे. जर एकमेकाला जोडायला गेला तर आपला ट्रक्स तिरका येईल. आणि ट्रक्सची उंची मी 4.5 घेतली. 4.5 कशी घेतले? ट्रक्स पॉईंट 10चा आहे, तर त्यात अर्धा इंच शिलाई शोल्डरला दाबला जातो, तो मायनस करून मी 10.5 म्हणजे 4.5 घेतला आहे. सेम ह्या बाजूचा पण तुम्ही ट्रक्स टाकून घ्या, म्हणजे हा ड्रेस घातल्यावर छातीला व्यवस्थित दिसेल, बसेल, कमरेमध्ये पण व्यवस्थित बसेल. आता आपण पाठीमागच्या गळ्यासाठी तिरक्या पट्ट्या एकमेकाला जोडून घेतल्या आणि असा गळा मी तयार केला आहे. पाठीमागं पण मी ट्रक्स टाकून घेतले. आता आपण शोल्डर जोडायचं बघू. हे बघा, मी दाखवते ह्या प्रकारे तुम्ही शोल्डर जोडलं तर शोल्डरचा फिनिशिंग सुंदर येईल. दुसऱ्या बाजूचं पण मी शोल्डर जोडलं आहे आणि मी इस्त्री नाही फिरवत, त्याच्यामुळे मी शिलाई मारून घेते. आता बाही जोडायच्या आधी मी कायम अशी चेक करून बघते. हे बघा, हे अर्धा इंच माझ्यासाठी जास्त आहे, म्हणजे कपडा जास्त दिसतो, पण मी जोडताना तेवढा माझा शिलाईमध्ये मायनस होतो. तर तुम्हासनी कसा ॲडजस्ट होते बाही अशी जोडल्यावर व्यवस्थित बसते की कपडा पुढे शिल्लक राहतो, ते मला कमेंट करून सांगा. आपली बाही जोडून झाली बघा, मी बोलली तसे माझी बाही पूर्ण पुरली आहे. मला ह्या प्रकारे दुसरी पण बाही लावून घ्या. आता आपण कमर मोजणार आहे. आपली कमर किती पाहिजे? 14 पाहिजे. तर ही एक साईडची कमर मोठी आहे, 14.5 आहे. तर मी ट्रक्स अजून हलकासा दाबते, म्हणजे आपल्याला 14च करून घ्यायची आहे. तर मी दाबल्यानंतर आता आपण मोजून घेऊया. ही 14 आहे. आता 14 आहे तर आता आपण खालचा घेरा जोडाय घेऊया. पण घेरा आपण अस्तरसाठी मी अशी मार्किंग करून घेते, अस्तरचं समजायसाठी. आणि असं जोडलं की अर्धा इंच जास्त आहे, पण मला अर्धा इंच शिवताना तो मायनस होतो. आता आपण अस्तर आणि जिथं काठ जोडणार आहे ते कपडे आपण समोरासमोर असे सरळ ठेवून
मी त्याच्यावर शिलाई मारून घेणार आहे. हे बघा समोरासमोर. आणि अस्तर माझं जरा डॅमेज आहे म्हणून मी त्याला मार्किंग करून घेतले, कारण की हे साडीचा ड्रेस आहे. आणि हे बघा अशी शिलाई मारून घेतल्यावर आपला दोन्ही कपडे व्यवस्थित एकमेकाला चिपकून राहतात आणि परत कमरेला जोडताना सोपं जातं. त्यामुळं असं शिलाई मारून घ्या. हे बघा हे जोडायला घ्यायचं आहे तुम्हासनी ह्या प्रकारे. आणि तुमचं मायनस होत नसेल तर अर्धा इंच कपडा जास्त आहे ना, तर त्या साईडला पाव इंच सोडा, ह्या साईडला पाव इंच सोडा, तो मायनस बरोबर होऊन जाईल तुम्हासनी. हे बघा मी असं जरा वरचा कपडा लूज सोडते, मग तो लूज सोडल्यामुळं पण तो जो अर्धा इंच जास्त आहे तो इथं कवर होईल. खेचून घेतला तर तो वाढेल, खेचायचा नाही आहे, कारण की तो ताणतो, खेचला तर ताणेल. त्यामुळे लूज सोडून शिलाई मारली की तो परफेक्ट बसला आहे. बघा तुमच्या समोरच मी शिलाई मारली. हा आपला हे बघा किती फिनिशिंगसोबत पुढचा भाग लावून तयार आहे. असाच तुम्ही पाठीमागचा लावून घेणार आहात. आता पाठीमागचा पण लावून तयार आहे. तर आता आपण हे बघा पाठीमागचा तयार आहे, पुढचा तयार आहे. तर आपण आता फिटिंग करायला घेऊया. सगळ्यात पहिला मी कमरेला कमर, शोल्डरला, मुंड्याला मुंडा जोडते. इथे एक पिन लावून घेईल मी. हे बघा ही पिन लावली. कमरेला पण कमर परफेक्ट जोडायचे आणि पिन लावायचे, म्हणजे जे लाईनी खालीवर होतात त्या होणार नाहीत. आपण शिलाईसाठी मार्जिनिंग किती सोडलं 1 इंचाचं, तर मी तिथं मार्किंग करून घेतली. आणि हाताच्या इथं मी 1.5 इंच सोडलं होतं, तर मी हाताला 1.5 घेतली आहे. आणि इथून खाली 2.5 ते 3 इंच तुम्हासनी घ्यायचं आहे. किती? 2.5 ते 3 इंच. मी आता मला सवय झाली, मी 5 बोटं ठेवते, ते मला 2.5 ते 3 इंचाची होऊन जातात. आणि इथं सरळ लय न मारता हलकीशी बाक देऊन घ्यायची आहे. इथं सुरुवातीला तुम्हासनी खालचा आणि वरचा कपडा परफेक्ट ठेवायचा आहे, मागं पुढं होऊन द्यायचाच नाही आहे. आणि मग शिलाई मारायला घ्यायची. पिना लावल्यामुळे आपला कपडा हलणार नाही आहे. आणि इथं सरळ लाईन आखून घ्यायचे. हे बघा. आणि इथं 2.5 ते 3, 3.5 पण चालेल, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका, कारण आपली तिथंपर्यंत सीट येईल. नाहीतर खालीपर्यंत तुम्ही सरळ मारत गेला तर मग तो सीटला टाईट होईल. आता हे बघा मी अस्तरचा कपडा बाजूला काढते. अस्तरचा कपडा सगळा इकडं बघा हा असा सरकवला. आणि आता फक्त जो आपला ड्रेसचा कपडा आहे त्याला मी शिलाई मारणार आहे. आणि ती कशी मारते बघून घ्या. हा आपला ड्रेस फिनिशिंगला सुंदर येईल, त्यासाठी ही पद्धत नक्की वापरा. तुमचा अंब्रेला ड्रेस अस्तरबरोबर अटॅच केला की तो घेरा एवढा फुलत नाही. असे वेगवेगळे अटॅच केले की अंब्रेला ड्रेसचा लूक सुंदर येतो. दोन्ही घेर वेगवेगळे होतात. हे बघा आपला फक्त अंब्रेला ड्रेस शिवून झाला आहे. आता आपण अस्तर पण अटॅच करणार आहे, पण ते हे बघा इथून पण तुम्ही असं सरळ करू शकता, पण मी उलट्या बाजूनं करणार आहे. हे बघा असं अस्तरला मी वरून नाही टच करणार, खालच्या साईडून शिवायला घेणार आहे या पद्धतीनं. आणि इथंपर्यंत येणार आहे. फिनिशिंगला हा आपला ड्रेस सुंदर होणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही सरळ पण घेऊ शकता, पण मी दाखवते ह्या पद्धतीने घेतलात तरी पण फिनिशिंग सुंदर येईल. हे बघा असं मी उलट्या साईडून घेतलं, घेराकडच्या साईडून शिलाई मारत मी वर कमरेकडं आणली. हे बघा आली. ही आपली ड्रेसची शिलाई आहे आणि ही आपली अस्तरची. इथं मायनस झालं. हे आतून असं दिसेल तुम्हाला. सेम ह्या साईडला पण तुम्ही फिटिंग करून घ्या. आता आपली दुसऱ्या साईडला पण फिटिंग करून झाली आहे. आता आपण मोजूया. आता आपली छाती 28 होती, प्लस 2 इंच केल्यावर 30 झाली. 30चं अर्ध काय येतं? 15. तर हे बघा हा 15 आला आहे आपला, परफेक्ट 15 आला आहे. आता 22 होती, त्यात 2 इंच प्लस केल्यावर 24 झाली. तर 24चे अर्ध काय येतं? 12. तर हे कमरसुद्धा आपली 12 आहे. कमर आपण सीट मोजणार नाही आहे, कारण खाली अंब्रेला घेर आहे, खाली खाली तो वाढतच गेला आहे. त्यामुळं तो सीटला परफेक्ट तिच्या मापाप्रमाणेच होणार आहे. तर आता आपण अस्तरला अशी दुमड शिलाई मारून घेणार आहे. मी दाखवते ह्याप्रमाणे. अस्तर जे आपण टाकणार आहे, तुम्ही आता मी ड्रेसचंच टाकलं आहे, तुम्ही जर कपड्याचं दुसरं अस्तर टाकलं असाल तर जे अस्तर म्हणून तुम्ही वापरलं आहे ड्रेसच्या आतमध्ये त्याला अशी पहिला शिलाई मारून घ्यायची आहे.
आणि तुमच्याकडे किनारी जर एक्स्ट्रा असाल तर तुम्ही इथे एक किनारी पण अटॅच करू शकता, पण मला डबल किनारी लावायची होती त्यामुळे मी हिला किनारी अटॅच नाही केली. त्यामुळं पण अम्ब्रेलाचा घेरा वाढतो. हे बघा, हा आपला पूर्ण अस्तरची किनारी फोल्ड करून झाली आहे. इथं शिलाई आपण लास्टला मारणार आहे. आता हे अस्तरचं झालं. आता हा कपडा ह्याला आपण काय लावणार आहे, किनारी. तर किनारीला मी अर्धा इंच ड्रेसचा कपडा पुढं मी सोडलाच आहे, म्हणजे किनारीपेक्षा वेगळा कलर. तर तेवढाच आपल्याला इथं दाबायचा आहे. ही किनारी कट करताना ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हे बघा, जेवढा आपण दाबणार आहे तेवढाच कपडा हे केल्यामुळे किनारी फिनिशिंगला सुंदर बसते ड्रेसला. हे बघा, आपली एक किनारी अटॅच झाली आहे, एक काठ आपले अटॅच झाले आहेत. आता इथं तुम्हाला एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आवडत असेल, नसेल आवडत तर नका मारू. आणि दुसरी किनारी पण मी सेम समोर तशीच वर ठेवते त्याच्या एकसारखी. आणि हे बघा, त्याचा लुक असा दिसणार आहे. तर अशी पण किनारी माझी लावून अटॅच झाली आहे. आता खाली तुम्ही पाहिजे असेल तर असा फॉल लावू शकता. हे बघा, हा साडीचाच एक फॉल निघला आहे. असे अजून 2 फॉल तुम्हाला आणायचेत, एकमेकाला जोडायचे आणि खाली पूर्ण किनारीवर हा फॉल असा अटॅच करायचा आहे. तर आपले धागे जे किनारे अटॅच करताना थोडे थोडे निघणार आहेत ते पूर्ण बंद होतील. नाहीतर फॉल नसेल अटॅच करायचे तर तुम्ही याला अशी मी दाखवते अशी दुमड शिलाई पण देऊ शकता. आता आपला जो राहिला आहे अस्तरचा, मी तुम्हाला बोलली आपली एक साईडची शिलाई बाकी आहे, तर ती आता मी मारून घेते. आणि हे बघा, आपण जेव्हा ड्रेसचा शेवटची हे किनारी जोडाय आपण कपडा शिल्लक ठेवला होता, तो जर खालीवर असेल तर आपल्याला पहिला हा जोडून घ्यायचा आहे आणि खेचून तो एक समान करायचा आहे. जर नाही केला तर तुमचा इथं खालीवर होत जाईल. त्यामुळं शिलाई टाट केली की खालीपर्यंत जाऊन बघायचं आपल्याला ते बरोबर येतात की खालीवर आहेत. जर बरोबर असतील तर खेचायची गरज नाही, खालीवर असतील तर तुम्हाला पहिला तो साडीचा कपडा आहे, तुम्ही ताणला तर ताणला जातो. हे बघा, आपला ड्रेस शिवून रेडी आहे. हा बघा, याचा लुक असा दिसतो. कसा वाटला हा ड्रेस? कटिंग आणि शिलाई मी कटिंग केलेला पण दाखवला आहे व्हिडिओ आणि शिवलेला पण हा व्हिडिओ आहे. मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का?